नमस्कार, मी तेजल नागरे. ग्राउंड झिरो या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलं पदक मिळालं असून दुखापतग्रस्त असतानाही संकेतनं हे पदक पटकावलेले. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून संकेतने मोठी कामगिरी केलेली आहे. संकेत सरगरचं पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही अभिनंदन करण्यात आलं. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक मिळालेलं आहे. वेटलिफ्टर संकेत सरगरने रौप्य पदक जिंकत भारताचे खाते उघडले असून संकेत सरगरने 55 किलोग्रॅम वजनी गटात रौप्य पदक जिंकलेलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताचं खातं संकेतने उघडलं असून संकेतने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत ही कामगिरी केलेली आहे. संकेत सरगरने रौप्य पदक जिंकल्यानंतर कशा प्रकारे त्याच्या कुटुंबियांनी जल्लोष साजरा केला पाहूयात. संकेत सरगरच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्याचं अभिनंदन केलेलं आहे. पाहूयात. संकेत सरगरने कमाल केली आहे. संकेतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून राष्ट्रकुल स्पर्धेच्या सलामीलाच उत्तम कामगिरी केली आहे. संकेतचे अभिनंदन आणि त्याला शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलेलं आहे. भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलं पदक मिळालं असून दुखापतग्रस्त असतानाही संकेतने हे पदक पटकावलेलं आहे. हे पदक पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत संकेतचं अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत. वेटलिफ्टर संकेत सरगरने रौप्य पदक जिंकत भारताचं खातं राष्ट्रकुल स्पर्धेत उघडलं असून संकेत सरगरने 55 किलो पुरुष वजनी गटात रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि भारताचा मानात एक तुरा रोवलेला आहे. संकेत सरगरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं. तर भारताला पहिलं राष्ट्रकुल स्पर्धेत आता पदक मिळालं असून संकेतकडून राष्ट्रकुल स्पर्धेत खातं उघडलं गेलेलं आहे. बातमी आहे माथेरानमधून. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 3 महिने माथेरानमध्ये चालणार आहे ई रिक्षाची सेवा. यावेळेस ई रिक्षाची चाचणी होईल आणि या ई रिक्षाच्या चाचणीमुळे मात्र हात रिक्षा इतिहास जमा होणार आहे. माथेरानमधलं खास वैशिष्ट्य म्हणजे हात रिक्षा, पण आता हात रिक्षा इतिहास जमा होणार आहे. माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 3 महिने ई रिक्षाची चाचणी चालेल. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 3 महिने माथेरानमध्ये ई रिक्षाची चाचणी चालेल. त्यामुळे आता हात रिक्षा इतिहास जमा होणार आहे. माथेरान हे नैसर्गिक पर्यटन स्थळ असून तिथे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होऊ नये यासाठी तिथे ई रिक्षांची चाचणी होणार आहे. माथेरानमध्ये हात रिक्षा म्हणजे एक आकर्षण होतं, पण आता हात रिक्षा या इतिहास जमा होणार आहे. जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील हात रिक्षा आता इतिहास जमा होणार आहे. माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर ई रिक्षा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर माथेरानमध्ये ई रिक्षाची चाचणी सुरू करण्यात आली. त्यासाठी 5 रिक्षा दाखल झाल्या असून ही चाचणी 3 महिने चालणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. माथेरानकरांनी ई रिक्षाचं स्वागत केलं असून त्यासाठी नागरिकांनी एकच गर्दीही केलेली होती. इको सेन्सिटिव्ह क्षेत्र असल्यामुळे ब्रिटिश काळापासूनच माथेरानमध्ये घोडे आणि हात रिक्षा हीच प्रवासाची साधने होती. मात्र आता हात रिक्षासारखे अमानवी प्रवासी वाहन बंद करून
ई रिक्षाला परवानगी द्यावी अशी याचिका हातरिक्षा चालक संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी न्यायालयात दाखल केली होती। हे प्रकरण माथेरान संनियंत्रण समितीकडे सोपवले गेले। समितीने पर्यावरण मंत्रालयाकडे ई रिक्षासाठी परवानगी मागितली, परंतु परवानगी न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्याच निर्णयानुसार इथे ई रिक्षाची चाचणी 3 महिन्यांसाठी होणार आहे। माथेरानकरांसाठी, माथेरानच्या हात रिक्षा चालकांसाठी ऐतिहासिक असा क्षण आहे आणि ह्या दिवसाची आम्ही गेल्या 10 वर्षापासून वाट पाहत होतो। गेल्या 10 वर्षापासून श्रमिक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून आम्ही ह्या रिक्षा चालकांची अमानवीय मुक्तता व्हावी यासाठी पर्यावरण पोषक अशा ई रिक्षाची मागणी शासनाने करत होतो। पण बऱ्याच शासकीय वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून त्याच्यासाठी जी मान्यता घ्यावी लागत होती, शिफारसी घ्यावी लागत होती। त्यानंतर आम्हाला हायकोर्टला जावं लागलं, हायकोर्टने पुन्हा सुप्रीम कोर्टला जावं लागलं आणि अखेर सुप्रीम कोर्टने आम्हाला न्याय दिला। भारतीय नौदलाच्या क्षमतेत आता वाढ झाली असून भारतीय नौदलात रोमियोचा समावेश झालेला आहे। नौदल ताफ्यात एकूण रोमियो 5 हेलिकॉप्टर येणार आहेत, त्यापैकी 3 आलेले आहेत। भारतीय नौदलाला गुरुवारी अमेरिकेकडून 24 MH-60 रोमियो मल्टीमशीन हेलिकॉप्टर मिळालेले आहेत। या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय नौदलाची एकूण लढाऊ क्षमता वाढलेली असून ही हेलिकॉप्टर्स क्षेपणास्त्रे आणि प्राणघातक रॉकेट प्रणालींनी सज्ज असतील। भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं की 2 हेलिकॉप्टर गुरुवारी कोचीन विमानतळावर देण्यात आली, तर दुसरी हेलिकॉप्टर्स पुढील महिन्यात देण्यात येतील। पहिली 3 हेलिकॉप्टर 2021 मध्ये अमेरिकेत वितरित करण्यात आली होती। ती भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणासाठी वापरली जात आहेत असं ते म्हणाले। तर सर्व हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी ही 2025 पर्यंत पूर्ण केली जाईल, त्यामुळे भारतीय नौदलाच्या युद्ध क्षमतेत लक्षणीय वाढ होईल असं एका अधिकाऱ्यांनीही सांगितलं। विक्रांत आता नौदलाच्या ताब्यात देण्यात आली असून पहिलीच स्वदेशी विमानवाहू युद्धनौका पुढच्या महिन्यात कार्यान्वित होणार आहे। 1971च्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या INS विक्रांत या विमानवाहू जहाजाची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण स्वदेशी बनावटीचं हे विमानवाहू जहाज गुरुवारी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलं। 15 ऑगस्ट रोजी हे जहाज देशसेवेसाठी सज्ज होणार आहे। संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या जहाजामुळे जहाज बांधणीची क्षमता असणाऱ्या काही देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश झालेला आहे। INS विक्रांत ही संपूर्णपणे देशी बनावटीची देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे। 2003 ला विक्रांतच्या बांधणीला परवानगी दिली, तर आराखडा अंतिम होत फेब्रुवारी 2009 ला कोची शिपयार्ड लिमिटेड मध्ये याच्या बांधणीला सुरुवात झाली। ऑगस्ट 2013 मध्ये या युद्धनौकेचे जलावतरण झाले। विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवण्यात आली। त्यानंतर या जहाजाच्या अनेक समुद्री चाचण्याही घेण्यात आल्या। जुलै 2022 मध्ये चाचणीचा चौथा आणि अंतिम टप्पा पार पडला। सर्व चाचणी यशस्वी झाल्यानंतर 28 जुलै रोजी शिपयार्डने नौदलाकडे विक्रांत सुपूर्द केली। 15 ऑगस्ट रोजी हे जहाज देशसेवेसाठी सज्ज होणार आहे। संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या जहाजामुळे जहाज बांधणीची क्षमता असणाऱ्या काही देशांच्या यादीत भारताचाही समावेश झालेला आहे। INS विक्रांत ही संपूर्णपणे देशी बनावटीची देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे। सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर 28 जुलै रोजी शिपयार्डने नौदलाकडे विक्रांत सुपूर्द केलेले आहे। सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर 28 जुलै रोजी शिपयार्डने नौदलाकडे विक्रांत सुपूर्द केलेले। संपूर्ण भारतीय बनावटीचं हे जहाज असून अनेक चाचण्यांना सामोरे जाऊन आता शेवटी भारतीय नौदलाकडे विक्रांतला सोपवण्यात आलेले आहे। काय आहेत भारतीय बनावटीच्या युद्धनौका विक्रांतची वैशिष्ट्ये पाहूयात।
1971च्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडलेली आहे. उभारणीच्या सर्व 20,000 कोटींपेक्षा अधिक या जहाजाचं वजन 45,000 टन आहे. विक्रांतचा वेग 28 नॉट्स इतका आहे. 200 मीटर लांब आणि 14 मजली उंच असं हे विक्रांत जहाज आहे. 35 पेक्षा जास्त MiG-29 लढाऊ विमाने, विविध हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात येऊ शकतात. नौदलातील चौथी विमानवाहू युद्धनौका ही आहे. विक्रांतला आता भारतीय नौदलात सामील करण्यात आलेला आहे. विक्रांत नौदलाच्या ताब्यात पहिलीच स्वदेशी विमानवाहू युद्धनौका पुढच्या महिन्यात कार्यान्वित होणार आहे. 1971च्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या INS विक्रांत या विमानवाहू जहाजाची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचं हे विमानवाहू जहाज गुरुवारी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलं. कशी आहे INS विक्रांत आपण पाहूयात. 1971च्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती INS विक्रांतने. उभारणीचा सर्व खर्च 20,000 कोटींपेक्षाही अधिक आहे. वजन 45,000 टन. विक्रांतचा वेग 28 नॉट्स इतका आहे. 262 मीटर लांब आणि 14 मजली उंच अशी INS विक्रांत असून 35 पेक्षा जास्त MiG विमाने, विविध हेलिकॉप्टर्स तैनात होऊ शकतात. नौदलातील चौथी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत ही आहे. ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर ग्राउंड झिरोमध्ये सर्वांचं स्वागत. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील मुळशी येथे राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या वतीने एक हिम्मत शाळा सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या युगात 10वी-12वी मध्ये मुलांना 1-2% कमी का आले, पैकीच्या पैकी का मार्क मिळाले नाही याबाबत पालक चिंतेत असतात. जर कोणाला म्हटलं एखादा मुलगा 9वी मध्ये नापास झालाय आणि त्याने शाळा सोडली तर विश्वास बसत नाही. पण ही परिस्थिती खरी आहे आणि अनेक विद्यार्थी हे 9वीत नापास झाले म्हणून शाळा सोडून देतात आणि काही वर्षांनी त्यांना शाळा सोडल्याचा पश्चाताप होतो. अशा वेळेस 10वी तरी उत्तीर्ण व्हावी अशी या विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि तेव्हा काय करावं हा प्रश्न सर्वांसमोर येतो. अशा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुळशी येथे राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या वतीने हिम्मत शाळा सुरू करण्यात आली असून या शाळेत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देखील देण्यात येतं. ही शाळा 2011-12 मध्ये सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कंपन्यांमध्ये देखील पाठवलं जातं. दरवर्षी 30 ते 40 विद्यार्थी, मग ते कोणत्याही वयाचे असो, अशा विद्यार्थ्यांना वर्षभर शिकवून उत्तीर्ण करण्याचं काम ही नापासांची शाळा हिम्मत शाळा करू लागलेली आहे. पुण्यामध्ये मुळशी येथे ही हिम्मत शाळा असून 9वी मध्ये नापास झालेल्या मुलांना 10वी पास करायचे असेल तर ते इथे प्रवेश घेतात. वर्षभर इथे शिकवून मुलांना 10वी उत्तीर्ण करतात. हिम्मत शाळा म्हणून आहे, त्या शाळेत ॲडमिशन घेतलं. मग त्यावेळेस असं वाटत होतं की शाळा सोडून द्यावं,
एक म्हणजे असं वाटायचं शाळा शिकवून काही नाही समजा नाही का लोकांच्या ह्यानी सारखं बोलणे ऐकायला लागायचे. फेल झाला 9वी पास होता आहे ना, 10वीत काय करू शकतो. पण 10वीत खऱ्या अर्थाने जर तयारी करून घेतली असेल तर हिम्मत शाळेने आमची तयारी करून घेतली. 10वीमध्ये 70% पडले आणि त्यानंतर मी मग 12वीमध्ये चांगले टक्के पाडले. आता M.Com झालेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीचं जर श्रेय द्यायचं असेल तर ते हिम्मत शाळेला देता येईल. 30 ते 40 मुलांसाठी प्रवेशाची व्यवस्था केलेली आहे शाळेच्या या प्रीमायसेसमध्ये. आणि त्या मुलांना आपण 10वीच्या अभ्यासक्रमाबरोबरच इलेक्ट्रिकल, शेती तंत्रज्ञान, त्याच्यानंतर मोबाईल रिपेरिंग आणि मुलांच्या मागणीनुसार व्यवसाय अभ्यासक्रम आपण पुणे विद्यार्थीगृहाचं जे कम्युनिटी पॉलिटेक्निक म्हणून जी कन्सेप्ट आहे त्याच्या अंतर्गत ह्या मुलांना अल्पकालीन जे 3-3 महिन्याचे अभ्यासक्रम आहेत ते देतो, जेणेकरून ह्या मुलांच्या हाताला कौशल्य यावं आणि त्यांनी त्यातून पुढे त्यांचं करिअर करावं. ठाणे शहराच्या वेशीवर ठाणे शहरातील डम्पिंग ग्राउंड आढळून येते. याच डम्पिंग ग्राउंडवर काही प्रमाणात लोकवस्ती देखील आहे, परंतु ही लोकवस्ती त्या नागरिकांची आहे जे या डम्पिंग ग्राउंडमधून कचरा वेचत असतात आणि त्यातूनच आपला रोजगार मिळवतात. परंतु तुटपुंजा मिळणाऱ्या पैशावर सगळ्याच गरजा भागत नाही. त्यामुळे येथील वस्ती व वस्तीतील नागरिक मुख्य प्रवाहापासून वेगळे असल्याचं पाहायला मिळतं. पण या समाजाला आणि या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शिक्षणामार्फतच होऊ शकतं हे जाणून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेकडून येथे राहणाऱ्या लहान मुलांना शिक्षण दिलं जातं. ठाण्यातील डम्पिंग ग्राउंडमध्ये जी लोकवस्ती आहे तेथील लहान मुलांना जिजाऊ शिक्षण संस्थेमार्फत शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं काम ही संस्था करते. मला वाटलं की आता माझं कॉलेजात शिक्षण होऊ शकणार नाही, पण जिजाऊ कंपनीने मला मदत केली. आज ते माझ्यासोबत आहे. मला लागणारा शिक्षणाचा खर्च, कपडे वगैरे सगळे ते देतात. खायला प्यायला पण ते देतात. ते आमची खूप मदत करतात. शिक्षणांमधली अडचण आमच्या छोट्या भाऊ बहिणींना पण इथे शिकवतात. इथं समोरच त्यांचा लेक्चर पण आता चालू आहे. प्रत्येक गोष्टी ते आमचे बघतात. तर ठाणा येथील कोपरी कचऱ्याच्या ढिगावर जे कचरा उचलणारे विद्यार्थी आहेत त्यांनाही शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ संस्था करते, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा जो अधिकार आहे तो अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. आज कोपरीमध्ये कचऱ्याच्या ढिगावरती 60 ते 65 विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकिंग शिकवलं जातं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं जातं. ते ज्या वर्गामध्ये त्यांचे क्लासेस घेतले पाहिजेत, सायन्स आणि इंग्रजीचे क्लासेस घेतले जातात, गणिताचे क्लासेस घेतले पाहिजेत, जेणेकरून ज्या श्रीमंतांची मुलं शिकतात त्याप्रमाणे गरिबाचाही मुलगा शिकला पाहिजे. हे काम आपली संस्था करते. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी त्यांच्यासाठी वर्ग क्लासेस सुरू करण्यात आले आणि त्यामार्फत आम्ही त्यांना बेसिक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. काही मुलं ह्या ठिकाणची 3 मुलं 10वी पास झाली होती आणि 10वी पास झाल्यामुळे कोरोनामुळे त्यांनी पुढचं शिक्षण सोडलं होतं. त्यातील एक मुलगा गुरु नावाचा रॅबिटच्या गाडीवर काम करत होता, एक मुलगी होती ती घरकाम करत होती आणि त्यांचं शिक्षण पूर्णपणे थांबून गेलं होतं. जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीनुसार हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजला आपण 10वी नंतर ॲडमिशन करून दिलेलं आहे आणि आता त्या मुलांना आपण शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. इथं कोणीच नव्हतं. हे लोक आले, सौख्य आले तर आमच्या पोरांचं सौख्य झाले, चांगलं व्यवस्थित शिक्षण झालं. पोरं 9व्या शाळामध्ये स्कूल चालले झाले. बस आली होती, बस बी बंद झाली. आता आम्ही नेऊन सोडतो, घेऊन येतो. भविष्यात किती उपयोग होईल या शिक्षणाचा, कारण अशा प्रकारचं शिक्षण आहे या ठिकाणी येऊन ही संस्था देते, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्याने भलं होईल, आपलं चांगलं होईल, पोरीचं बी चांगलं होईल, नातीचं बी चांगलं होईल. आम्हाला शिक्षण झालं तर तिचं पुढं जिंदगीच चांगली होणार. मी ह्या संस्थेचा एक भाग आहे. याचं मला स्वतःला खूप कौतुक वाटतं आणि म्हणजे बाहेरच्या आता सध्या कोरोना परिस्थितीमध्ये मुलांना बेसिक शिक्षण मिळालेलंच नाही आहे, कुठेच मिळालेलं नाही आहे. तर त्या मुलांना आपण मोठ्या मोठ्या फीज देऊन पालक करू शकतात आहे, पण ह्या मुलांना हे शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. सो सरांनी हा जो उपक्रम ह्यासाठीच घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आमची ही पूर्ण टीम खूप छान पद्धतीने कार्य करत आहे. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलीला वृक्षारोपणापासून इथे अडवण्यात आलं होतं.
त्यामुळे मासिक पाळीचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसलेलं दिसून आलं. पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून नाशिकमध्ये अडवण्यात आलं होतं, तर आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आरोपाने एकच खळबळ उडाली. नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आश्रमशाळेतील ही धक्कादायक घटना आहे. मासिक पाळी आल्याने विद्यार्थिनीला वृक्षारोपणात भाग घेऊ दिला नाही असा गंभीर आरोप विद्यार्थिनीने केलेला आहे. जेव्हा आम्ही सर्व मुली वृक्षारोपण करत होतो तर तेव्हा सरांनी सांगितले की जेव्हा मागच्या वर्षी आपण वृक्षारोपण केलं तर त्यामधली झाडे जगली नाही. तर का तर ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्या झाडांकडे जातात, त्याच्यामुळे झाडं मेली. तर त्या दिवशी सरांनी सांगितलं की ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्यांनी झाडं लावायचे नाही. तर सरांनी सांगितलं की ज्या मुलींना मानसिक पाळी येते त्यांनी मला सांगायचं, मी त्यांना दुसरं काम देईल. आणि त्या दिवशी वृक्षारोपण करताना सर्व मुलींनी देखत मला वृक्षारोपण करून दिलं नाही. सरांनी मला बाहेर काढलं. तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यात तिने असं नमूद केलेलं आहे की ज्या एका शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना मासिक पाळी आले असेल त्यांनी वृक्षारोपण करू नये, असा त्यांनी लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे. या संदर्भाने आम्ही जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना चौकशीचे तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर चौकशीमध्ये जी काही परिस्थिती आमच्यासमोर म्हणजे जो काही अहवाल येईल त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षकावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल. चौकशी झाल्यानंतर जी काही परिस्थिती म्हणजे जो काही अहवाल येईल त्या अनुषंगाने निश्चितच शिस्तभंगाची कारवाई संबंधित शिक्षकावरती करण्यात येईल. मुलीला मासिक पाळी आहे म्हणून वृक्षारोपण करण्यास मनाई केली हा समाजातला विरोधाभास निश्चितपणाने अतिशय निंदनीय आहे. आणि मासिक पाळी हा मुलींचा नैसर्गिक धर्म आहे. याबाबत खरं तर समुपदेशन करून तिची लैंगिक स्वच्छता, तिचा आहार याबाबत शिक्षकांनी तिला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणं गरजेचं असताना या मासिक धर्माबाबत तिच्या मनामध्ये न्यूनगड निर्माण करून कुठेतरी नैराश्य निर्माण करत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं आहे. यवतमाळमध्ये बंधाऱ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे हे बघण्यात आलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या पुराने थैमान घातलं. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते पावसामुळे बंद झाले होते. मात्र या परिस्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागली. मृत्यूशी झुंजताना ही जिवंत चित्र दारव्हा तालुक्यातील राजुरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीवरील आहेत. या नदीवर पूल आहे, अशा वेळी नागरिकांना नदीवरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जावं लागतं. बंधाऱ्याच्या गेटसाठी सोडलेला तब्बल 4 ते 5 फुटांचं अंतर ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालून उडी मारावी लागते. मात्र राजुरा गावाजवळील या पुलावरून पूर असल्यास शेवटी नाईलाजाने बंधाऱ्यावर चढावे लागले. शाळकरी मुले व महिलांसाठी काही नागरिक राजुरा गावातून लाकडी पाटी आणून या बंधाऱ्याच्या अंतरामध्ये ठेवतात. त्यामुळे पावसाळ्यात हातनीच्या शाळकरी मुलांसह नागरिकांसाठी हा जीवघेणा प्रवास नित्याचाच ठरलेला आहे. प्रशासनाने नागरिकांची ही समस्या निकाली काढावी अशी मागणी यावेळेस नागरिकांनी केली. ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.